कल मैंने तुझे 5,000 रुपए दिए थे, वो कहाँ गए? जरा हिसाब बता मुझे। अरे इसमें क्या हिसाब देना, वो तो मैं ऐसे ही बता दूंगी। ऐसे ही क्या मतलब? पूरी डिटेल दो। हाँ हाँ सब बता दूंगी, चिल्लाओ मत। 2000 इधर चले गए, 2000 उधर चले गए और 1000 इधर उधर हो गए। हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइज आत्ता वाजलेत दुपारचे 12. जस्ट आत्ताच कॅमेरा ओपन केला आहे. स्वतःच आवरले, आंघोळ वगैरे केले, घरचे काही कामं होते ते पण आवरून झालेत आणि आता ब्लॉग शूट करते कारण मौसम इतका सुंदर आहे. मस्ताना मौसम है, रंगीन नजारा हे ना खूप जास्त सुंदर आहे. रिमझिम पाऊस, झुळू वारा सुटलाय. मी दाखवते तुम्हाला, कारण खूप जास्त मौसम सुंदर आहे आणि अशा मौसममध्ये गरम गरम चाय आणि भजी ते तर पाहिजेतच. दाखवते मी तुम्हाला मौसम. हे बघा, बघू शकता किती भारी पाऊस येतोय आणि हा पाऊस कंटिन्यू सारखा आता 8 दिवस म्हणता येणार नाही, 8 दिवसाच्या वरती झालेत. एकदम 12-13 दिवस होते कंटिन्यू सारखा असाच पाऊस आहे आणि काही एरियामध्ये तर रस्ते पण ब्लॉक झालेत कारण पाऊसच इतका आहे तर गुडघ्यापर्यंत पाऊस यायला लागले. आता आमच्या इकडे नाही झालंय तेवढं, पण काही ठिकाणी जसं विरार, वसई, नालासोपारा इकडे वगैरे असं पूर्ण रस्ता जाम झालाय. पाऊस आणि त्यात गरम गरम चहा आणि गरम गरम भजे ते तर बनतातच आणि बनायलाच पाहिजे. म्हणून आता आमच्या रूमवर चालत आहे भज्याची तयारी, तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे भज्याची तयारी चालू आहे. ताई बनवत आहे कारण तुम्हाला माहिती आहे मला तर काही सुचणार नाही. हे सगळं एवढं फक्त खायचं सुचतंय, त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. बात तो सही है. तर चालू आहे, कांदे वगैरे कापून झाले, इकडे बेसन मिक्स करताय. आता बाकीचं तुम्हाला बनल्याच्या नंतर दाखवते. हे बघा गाईज, भजे बनवणं चालू झालंय. इकडे तळत आहेत. ताई हे कोणते भजे आहेत? आलू भजे. 2 व्हेरायटीचे भजे बनत आहेत आमच्या इकडे, कांदा भजी आणि आलू भजी. कोणाला जर पावसाच्या दिवसात ऑर्डर द्यायचं असेल तर देऊ शकता. मॅडम आहेत आमच्या इकडे बनवणाऱ्या. हे बघा, इकडे बनवून झाले आहेत काही. आता हे कांदा भजीसाठी कांदा चिरलेला आहे, हे इकडे त्याचं घोल आहे आणि इकडे तळत आहेत आणि शेफ आहेत या मॅडम. प्लीज कोणाला जर बनवायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा, आम्ही नंबर मेन्शन करतोय. फ्रीमध्ये पण बनवून दिला जाईल. गाईज फायनली आमचे भजे झालेले आहेत. तिकडे मिरची पण तळली आहे, पण आता काय करणार, याच्यासोबत काहीतरी चटणी पाहिजे होती, सॉस किंवा शेजवान चटणी वगैरे, बट ती नाही आहे आता आमच्याकडे. मिरचीवरच काम चालवावं लागेल. चला मग आता आम्ही खातोय भजी. या गाईज भजी खायला. हे आहे आलू भजी. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं दिसत आहे, हे आलूचे भजे आहेत म्हणून असे दिसत आहेत. एक नंबर झाले, मस्त. खरंच पावसामध्ये गरम गरम भजे खायची मजाच काही वेगळी आहे, सिरियसली. आज मी ड्युटीवर जात असताना या 2 भावाचं प्रेम बघून मला अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आले. बघा ना किती ते भावाभावाचं प्रेम. तो मोठा भाऊ किती चांगल्या पद्धतीने त्या भावाला, त्याला झोप येत होती तर आपल्या मांडीवर घेऊन झोपतोय. खरंच मला ना माझ्या भावाची आठवण आले. मी हे बघून माझ्या भावाला खूप मिस करत आहे आणि मला हे खूप आवडलं की आत्ताच्या जगामध्ये भाऊ भावाचं इतकं जास्त प्रेम आहे हे एकमेकावर. गाईज सेकंड शिफ्ट होती आणि आत्ता आले ड्युटीवरून. आत्ता वाजले आहेत 10:30 आणि ड्युटीवर जाताना मी काही शूट करू शकले नाही कारण खूप घाईमध्ये गेले आणि पाऊस पण खूप जास्त चालू होता, त्याच्यामुळे ड्युटीवर जाताना काही शूट करू शकले नाही. आता ड्युटीहून आल्याच्या नंतर आत्ताच आले रूमवर आल्याच्या नंतर कॅमेरा ओपन केले आणि हे बघा, फ्रेश पण नाही झाले, फ्रेश व्हायचीच आहे, फक्त बॅग ठेवली. आता फ्रेश वगैरे होते आणि आम्ही तिघी पण रूमवर नव्हतोय आता, कारण तिघीची पण सेकंड शिफ्ट चालू आहे. त्या ताई यायच्याच आहेत ड्युटीवरून. आता मी आले, बघते रूममध्ये भांडे वगैरे घासायचे आहेत, स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आता मला जेवढं पॉसिबल होईल ताई येईपर्यंत तेवढं मी आवरून ठेवायचा प्रयत्न करेल. चला आता भेटूया थोड्या वेळात. गाईज
अशाच प्रकारे आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. रूममधले सर्व कामं पण आवरलेत आणि आता काय झोपायचं बाकी आहे. चला तर मग अशाच प्रकारे हा आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.